Welcome, dear students. JRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 11. Dear students, in previous lecture, we have studied about properties of soil. In today's lecture, we are going to study function of soil, soil health, and difference between soil fertility and soil productivity. First, function of soil. First, physical function. भौतिक जी कार्य आहेत मातीची ती यामध्ये आपण पाहणार आहे. फिजिकल फंक्शन. It gives mechanical support for growth of plants. मातीचा जो मुख्य रोल आहे, फंक्शन जे आहे, तर मेकॅनिकल सपोर्ट या ठिकाणी प्लांट्सला देण्याचं काम करते. Then second, the plant is able to stand erect because of the hold exerted by the soil on plant roots. तर यामध्ये प्लांट सरळ त्या ठिकाणी उभं राहू शकतं इरेक्ट पोझिशनला. तर यामध्ये ज्यावेळेस प्लांट सरळ उभं राहतं त्यावेळेस मातीमध्ये त्याची मुळं खोलवर गेलेली असतात आणि ती पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांनी माती धरून ठेवलेली असते. त्यामुळे प्लांट्स त्या ठिकाणी इरेक्ट पोझिशनला उभं राहू शकतं मातीमध्ये. Then the roots are ramified and encroach in the soil mass. तर मातीमध्ये त्याची मुळं त्या ठिकाणी खोलवरती जातात आणि मातीचा जो मास आहे म्हणजे सॉइल मास, तर तो त्या ठिकाणी आतमध्ये ती मुळं खोलवरती गेलेली असतात. द सॉइल ऍक्ट ॲज अ रिझर्वायर ऑफ वॉटर अँड एअर. त्यानंतर सॉइल या ठिकाणी ऍक्ट ॲज रिझर्वायर ऑफ वॉटर अँड एअर. वॉटर आणि एअर साठी त्या ठिकाणी स्टोअर हाऊस सॉइल असते आणि त्यामुळे प्लांट्सला त्या ठिकाणी न्यूट्रिएंट्स अवेलेबल होतात आणि एअर त्या ठिकाणी असल्यामुळे सॉइल एरेशन त्या ठिकाणी होतं आणि मुळांची वाढ चांगली होते. द प्लांट ऍब्सॉर्ब वॉटर थ्रू देअर रूट्स. आणि त्यामुळे प्लांट्स त्या ठिकाणी वॉटर ऍब्सॉर्ब करू शकतात रूटच्या मार्फत. द रूट ब्रेथ ऑक्सिजन फ्रॉम द एअर अराउंड सॉइल मास. त्यानंतर द रूट ब्रेथ ऑक्सिजन. रूट्स काय करतात तर ऑक्सिजन मातीमधून घेतात कारण मातीमध्ये एअर अवेलेबल असते आणि एअर मध्ये ऑक्सिजन त्या ठिकाणी असतो. सॉइल ऑल्सो स्टोअर सन हीट अँड अप्लाइज इट टू द ग्रोईंग प्लांट्स. त्यानंतर सॉइल त्या ठिकाणी सन हीट स्टोअर करून ठेवते. जी सूर्याची उष्णता आहे ती त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवते आणि प्लांटच्या ग्रोईंग साठी त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. ज्यावेळेस जर्मिनेशन होत असतं तर जर्मिनेशन होताना त्या ठिकाणी सूर्याच्या उष्णतेची आवश्यकता असते. ऊब त्या ठिकाणी मातीमध्ये तयार होते आणि बियांचं त्या ठिकाणी त्याला रूट्स वगैरे येत असतात. म्हणजे बिया रुजण्याचं काम सॉइल हीट त्या ठिकाणी करत असतात. तर अशा पद्धतीने फिजिकल फंक्शन सॉइलचे आहेत. त्यामध्ये महत्वाचं मेकॅनिकल सपोर्ट टू द प्लांट्स. देन plant able to stand erect position. Then roots are ramified and encroach in soil mass. Then soil act as reservoir of water and air. Plant absorb water, root breathe oxygen. Then soil also store sun heat. तर हे महत्वाचे फिजिकल फंक्शन्स आहेत. देन नेक्स्ट केमिकल फंक्शन. केमिकल फंक्शन ऑफ सॉइल. रासायनिक जे काही रोल आहेत मातीचे त्या ठिकाणी आपण पाहूयात.
First, chemically, the soil may be looked upon as a storehouse of plant nutrients. तर रासायनिक रित्या प्लांट न्यूट्रिएंटचं स्टोर हाऊस आहे. माती काय आहे? प्लांट न्यूट्रिएंटचं स्टोर हाऊस आहे. वेगवेगळे प्लांट न्यूट्रिएंट्स मातीमध्ये असतात. मग त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, आयर्न हे असे बरेचसे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते त्या ठिकाणी मातीमध्ये स्टोअर केलेले असतात. देन इट कंटेन्स ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. त्याचबरोबर मातीमध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्या ठिकाणी अवेलेबल असतात. द वेदरिंग मटेरियल ऑफ रॉक्स अँड मिनरल कॉन्स्टिट्यूट्स इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर जे वेदरिंग मटेरियल आहे म्हणजे खडकांचा भुगा वगैरे त्या ठिकाणी मातीमध्ये असतो. मग असे जे घटक आहेत तर ते रॉक अँड मिनरल्स त्या ठिकाणी मातीमध्ये असतात आणि ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्या ठिकाणी मातीमध्ये ऍड करतात. व्हाईल द डिकेइंग प्लांट्स अँड ॲनिमल रिमेन्स फर्निश द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि त्याच्या उलट जे डिकेइंग प्लांट्स अँड ॲनिमल्स आहेत म्हणजे ज्या ठिकाणी ॲनिमल्स डाय होतात, मरतात आणि ते जमिनीमध्ये ते ऍड होतात. त्याचबरोबर प्लांट मटेरियल आहे, प्लांट्स डाय झाल्यानंतर त्याचे रूट्स वगैरे जमिनीमध्ये राहतात. त्यानंतर ते जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड ऍड करतात. द प्लांट ऑब्टेन इट्स न्यूट्रिएंट्स फ्रॉम दिस कंपाऊंड्स. आणि प्लांट्स काय करतात? मग जे न्यूट्रिएंट्स त्यांना अवेलेबल आहेत जमिनीमध्ये ते त्या ठिकाणी घेतात ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक जे कंपाऊंड्स आहेत त्यांच्यापासून. द डिफरंट रिएक्शन गोइंग ऑन इन द सॉइल कॉजेस डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, thereby brings the nutrient in soil solution and make them available for the plant nutrition. तर वेगवेगळ्या ज्या रिएक्शन्स आहेत त्या जमिनीमध्ये मातीमध्ये होतात. मग त्यामध्ये डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर त्या ठिकाणी होतो. ऑर्गॅनिक मॅटरचं त्या ठिकाणी कुजण्याची प्रक्रिया होते. डिकम्पोजिशन म्हणजे काय? तर कुजण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी होते आणि ते कुजत असताना वेगवेगळ्या रिएक्शन त्या ठिकाणी होतात आणि न्यूट्रिएंट्स सॉइल सोल्युशन मध्ये ऍड होतात. कारण मातीमध्ये ज्यावेळेस पाणी जातं, पाणी गेल्यानंतर बरेचसे घटक त्यामध्ये डिझॉल्व्ह होतात, वेगवेगळ्या रिएक्शन मातीमध्ये होतात आणि मातीमधले असणारे न्यूट्रिएंट्स पाण्यामध्ये मिक्स होतात आणि मिक्स झाल्यानंतर प्लांट्सला ते अवेलेबल होतात आणि प्लांटचे रूट्स मग ते न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करतात. तर अशा पद्धतीनं हे केमिकल फंक्शन्स आहेत. केमिकल फंक्शन मध्ये त्या ठिकाणी स्टोर हाऊस ऑफ डिफरंट प्लांट न्यूट्रिएंट्स, इट कंटेन्स ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग त्यामध्ये जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते रॉक आणि मिनरल्स पासून त्या ठिकाणी ऍड होतात आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स डिकेइंग प्लांट अँड ॲनिमल्स पासून त्या ठिकाणी मिळतात. त्यानंतर वेगवेगळ्या जे न्यूट्रिएंट्स आहेत ते सॉइल सोल्युशन मध्ये येतात आणि अवेलेबल होतात प्लांट्सला. तर अशा पद्धतीनं हे केमिकल फंक्शन्स आहेत सॉइलचे. देन नेक्स्ट बायोलॉजिकल फंक्शन, जैविक जे काही फंक्शन्स आहेत, जैविक जी कार्य आहेत मातीची त्यामध्ये आता पाहूयात. सॉइल इज द हॅबिटॅट ऑफ व्हेरी लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑफ बोथ प्लांट्स अँड ॲनिमल ओरिजिन. यातला पहिला मुद्दा काय आहे? तर सॉइल इज द हॅबिटॅट ऑफ व्हेरी लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स. तर खूप मोठ्या प्रमाणात जे ऑर्गॅनिझम्स जमिनीमध्ये आहेत त्यांचं त्या ठिकाणी हॅबिटॅट आहे, म्हणजे त्या ठिकाणी ते राहतात मातीमध्ये. वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स बोथ प्लांट्स अँड ॲनिमल ओरिजिन. आणि जे प्लांट ओरिजिन आहेत म्हणजे झाडांपासून किंवा झाडं जी आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी ऑर्गॅनिझमच आहेत. आणि ॲनिमल ओरिजिन मध्ये मग बॅक्टेरियाज वगैरे येतात किंवा काही जमिनीमध्ये राहणारे प्राणी येतात, ते त्या ठिकाणी ॲनिमल ओरिजिन आहेत. तर सॉइल त्यांच्यासाठी एक घर म्हटलं तरी चालेल. देन सम ऑफ द ऑर्गॅनिझम्स लाईक रोडेंट्स, वर्म्स, इन्सेक्ट्स एक्सेट्रा आर बिग, व्हाईल अदर लाईक फंजाय, बॅक्टेरिया एक्सेट्रा आर मायक्रोस्कोपिक इन साइज. आता याच्यामध्ये जे आपण प्लांट ओरिजिन किंवा ॲनिमल ओरिजिन जे म्हणतो, ॲनिमल ओरिजिन मध्ये
रोडेंट्स आहेत, वर्म्स आहेत, इन्सेक्ट आहेत, हे आकाराने मोठे आहेत. आणि ऑदर्स लाईक फंजाय, बॅक्टेरिया ते मायक्रोस्कोपिक आहेत, म्हणजे ते आपल्याला सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोप मध्येच ते पाहावे लागतात, त्यांची साईज छोटी आहे. अमॉंग द वर्म्स, निमॅटोड्स अँड अर्थवर्म्स आर इम्पॉर्टंट ऑर्गॅनिझम्स. आणि याच्यामध्ये वर्म्स, निमॅटोड्स आणि अर्थवर्म्स आर इम्पॉर्टंट ऑर्गॅनिझम आहेत. मग त्यामध्ये या ठिकाणी वर्म्स आहेत, काही आळी वर्गातील त्या ठिकाणी इन्सेक्ट्स आहेत, निमॅटोड आहेत म्हणजे सूत्रकृमी आपण त्याला म्हणतो. त्यानंतर अर्थवर्म्स म्हणजे गांडूळ. अर्थवर्म म्हणजे काय? गांडूळ. आणि याच्यापासून आपण व्हर्मी कंपोस्ट तयार करतो किंवा व्हर्मी वॉश तयार करतो अर्थवर्म पासून. आर इम्पॉर्टंट ऑर्गॅनिझम. आणि मातीच्या दृष्टीने हे महत्वाचे आहेत. दे एरेट द सॉइल, at the same time disintegrate and mix it constituent by passing large quantities of soil through their bodies and ejecting the same on the surface as worm cast. तर अर्थवर्म आणि वर्म जे आहेत तर ते काय करतात? माती एरेट करण्याचं काम करतात, एरेशन करण्याचं काम करतात, आणि त्याच वेळेस डिसइंटिग्रेट अँड मिक्स इट कॉन्स्टिट्युएंट्स. आणि त्याचबरोबर ते काय करतात? ती माती खाण्याचं काम करतात, त्यांच्या बॉडी मधनं ती माती ते पास करतात. आणि पास करत असताना ते त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स ऍड करतात. आणि इजेक्टिंग द सेम ऑन द सरफेस ऍज वर्म कास्ट. आणि नंतर ती माती पुन्हा बाहेर टाकतात. आणि अशी जी माती आहे तर ती वर्म कास्ट म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणतो. द क्वांटिटी ऑफ सॉइल पास थ्रू देअर बॉडीज इज इनॉर्मस. अबाउट 25 टन्स ऑफ अर्थ per hectare per year is turned over by the earthworms. तर earthworms काय करतात? तर 25 टन ऑफ द अर्थ पर हेक्टर पर इयर, एका वर्षाला 25 टन माती ते आपल्या शरीरामधनं पास करतात आणि त्या ठिकाणी ती सुपीक बनवतात. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बायोलॉजिकल फंक्शन्स पाहतो आहोत. तर त्यामध्ये अर्थवर्मचा त्या ठिकाणी मुख्य रोल आहे. The ejected material is in a more pulverized condition and possesses better fertility than the original soil. तर यामध्ये जी माती गांडूळ म्हणजे जे वर्म्स आहेत, अर्थवर्म्स, त्यांच्या शरीरामधनं पास होऊन गेलेली आहे, तर ती चांगली फर्टिलिटी त्या सॉइलची असते ओरिजिनल मातीपेक्षा. This activity of earthworms lead to the transfer of soil from lower layer to the surface. आणि अशी जी ऍक्टिव्हिटी आहे तर ती ऍक्टिव्हिटी यामध्ये लोअर लेअरचा जो सरफेस आहे मातीचा तो वरच्या लेअरला त्या ठिकाणी ते आणून ठेवते. गांडूळ काय करतात? वरच्या लेवलला ते आणून ठेवतात. This function imparts a dynamic character to the soil which makes the soil fit for plant growth. आणि अशा प्रकारची जी माती आहे तर ती प्लांट ग्रोथला सुटेबल असते. आणि असं जे फंक्शन आहे गांडुळाचं म्हणजे अर्थवर्मचं, तर ते त्या ठिकाणी डायनॅमिक कॅरेक्टर आहे सॉइल मधलं. तर या ठिकाणी पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतात वर्मी कंपोस्टिंग अँड वर्म्स. जे वर्म्स आहेत ती म्हणजेच वर्मी त्याला आपण म्हणतो. तर ते जी गांडुळं आहेत या ठिकाणी मातीमध्ये ती दिसत आहेत आणि माती या ठिकाणी त्यांनी सुपीक केलेली आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज सॉइल हेल्थ. सॉइल हेल्थ म्हणजे काय? तर जमिनीचं आरोग्य. जसं आपण ह्युमन हेल्थ म्हणतो, सिमिलर टू ह्युमन बीइंग सॉइल ऑल्सो हॅव अ हेल्थ. जसं मानवाला त्या ठिकाणी स्वतःच्या आरोग्याची आवश्यकता असते, तसंच मातीला सुद्धा त्या ठिकाणी हेल्थची आवश्यकता असते. सॉइल हेल्थ इज डिपेंड ऑन द अमाउंट ऑफ प्लांट न्यूट्रिएंट कंटेंट, सॉइल प्रोडक्टिव्हिटी अँड द पॉप्युलेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर सॉइल हेल्थ आपण त्या ठिकाणी चांगली केव्हा म्हणतो? तर प्लांट न्यूट्रिएंट त्याच्यामध्ये असतील, सॉइल प्रोडक्टिव्हिटी त्या ठिकाणी चांगली असेल आणि पॉप्युलेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी जर योग्य असेल तर अशा मातीला आपण हेल्दी सॉइल असं म्हणतो.
सॉइल हेल्थ डिपेंड आहे प्लांट न्यूट्रिएंट, सॉइल प्रोडक्टिव्हिटी आणि मायक्रो ऑर्गॅनिझम वर. हे नेहमी लक्षात ठेवा. देन मिनिंग ऑफ सॉइल हेल्थ. सॉइल हेल्थचं मिनिंग काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, या ठिकाणी आपण पाहूयात. The presence of optimum population of microflora and fauna, particularly the beneficial microflora, is supposed to be responsible for good soil health. तर चांगली सॉइल हेल्थ जर आपल्याला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी ऑप्टिमम पॉप्युलेशन ऑफ मायक्रोफ्लोरा अँड फाउना. तर त्यामध्ये जो मायक्रोफ्लोरा अँड फाउना आहे, बायोलॉजी मध्ये तुम्ही शिकला असाल की मायक्रोफ्लोरा अँड फाउना म्हणजे काय. तर त्यामध्ये जे सूक्ष्म बॅक्टेरियाज आहेत, त्यानंतर सूक्ष्म ज्या वनस्पती आहेत त्या ठिकाणी आवश्यक आहेत, तरच त्या ठिकाणी गुड सॉइल हेल्थ आपण मिळवू शकतो. द सॉइल रिच इन ऑर्गॅनिक मॅटर, पर्टिक्युलरली द ह्युमिफाईड वन पजेसेस गुड सॉइल हेल्थ. त्याचबरोबर सॉइल मध्ये ऑर्गॅनिक मॅटर त्या ठिकाणी आवश्यक पाहिजे, त्याचबरोबर तो ह्युमिफाईड पाहिजे, म्हणजे त्याचं रूपांतर ह्युमस मध्ये झालेलं पाहिजे. जसं आपण केमिकली ह्युमस वगैरे ऍड करतो, ह्युमिक ऍसिड वगैरे बरेचसे शेतकरी आता ड्रिपच्या मार्फत देतात, तर ते काय आहे तर ऑर्गॅनिक मॅटर आहे, म्हणजे सेंद्रिय घटक आहे. तो जर जमिनीमध्ये चांगला असेल तर ती सॉइल गुड सॉइल हेल्थ असं आहे आपण म्हणतो. The factor which affects the organic matter content of soil ultimately influence the soil health. आणि जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत की जे ऑर्गॅनिक मॅटर ऍड करण्याचं काम करतात, ते जर चांगले असतील मातीमध्ये तर अल्टिमेटली इन्फ्लुएन्स द सॉइल हेल्थ, आणि सॉइल हेल्थ अशा मातीची चांगली असते. The result of long-term fertilizer experiments indicated that intensive cropping has declined the organic carbon content in soil, which resulted in reduced productivity. आता लॉंग टर्म फर्टिलायझर एक्सपेरिमेंट्स घेतल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की इंटेन्सिव्ह क्रॉपिंग म्हणजे सतत पिकं घेत राहणे, शेतामध्ये काय करणे तर सतत एकामागून एक पिकं घेतल्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन जो आहे जमिनीमधला तो त्या ठिकाणी कमी होत चाललेला आहे, which results reduced productivity, आणि त्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत चाललेली. Some phosphatic fertilizer contain varying amount of heavy metals which may be accumulates and causes adverse long term effect on soil health. आता काही फॉस्फॅटिक फर्टिलायझर आहेत, म्हणजे फॉस्फरस ऍड करणारे फर्टिलायझर. तर अशा फर्टिलायझरच्या वापरामुळे काय झालेले, हेवी मेटल्स जमिनीमध्ये ऍड होत गेलेले आणि त्यामुळे ऍडवर्स इफेक्ट सॉइलच्या हेल्थ वरती झालेला आहे, म्हणजे जमिनीच्या आरोग्यावरती ऍडवर्स इफेक्ट झालेला आहे. सॉइल ऑर्गॅनिक कार्बन इज सपोज टू बी अ की न्यूट्रिएंट फॉर मेंटेनिंग गुड सॉइल हेल्थ, आणि यामधला सॉइल कार्बन जो आहे, सॉइल कार्बन म्हणजे सॉइल ऑर्गॅनिक कार्बन, तर तो की न्यूट्रिएंट आहे आणि त्यामुळे सॉइलची सुपीकता किंवा जे आरोग्य आपण म्हणतो ते चांगलं होण्यासाठी मदत होते. द मोस्ट लॉजिकल वे टू मॅनेज सॉइल हेल्थ इज द यूज ऑफ इंटिग्रेटेड प्लांट न्यूट्रिएंट सप्लाय, IPNS. त्याला आपण त्याचा शॉर्ट फॉर्म आहे IPNS. तर मोस्ट लॉजिकल वे आहे मॅनेज सॉइल हेल्थ. सॉइल हेल्थ जर आपल्याला चांगल्या पद्धतीने ठेवायची असेल, जमिनीचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल, तर आपल्याला इंटिग्रेटेड प्लांट न्यूट्रिएंट सप्लाय सिस्टीमचा वापर करून त्या ठिकाणी मातीचं आरोग्य आपण चांगलं ठेवलं पाहिजे. आता यामध्ये काय आहे इंटिग्रेटेड प्लांट न्यूट्रिएंट सप्लाय, तर यामध्ये आपण काय करतो, केमिकल, बायोलॉजिकल आणि मेकॅनिकल मेथडचा वापर करून, या तिन्हींचाही एकत्रित वापर करून आपण जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर यामध्ये आपल्याला जास्त खोलामध्ये जायचं नाही, तर थोडक्यात तुम्हाला मी सांगितलेलं आहे की इंटिग्रेटेड प्लांट न्यूट्रिएंट सप्लाय म्हणजे काय, तर केमिकल, बायोलॉजिकल आणि मेकॅनिकल म्हणजे कल्चरल प्रॅक्टिसेसच्या मार्फत आपण जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवायचं. देन ऑर्गॅनिक रिसायकलिंग ऑल्सो हेल्प्स टू इम्प्रूव्ह सॉइल हेल्थ इज ब्रॉडली इन्क्लूड्स.
फर्स्ट रिसायकलिंग इन सितू. आता यामध्ये आपल्या ऑर्गॅनिक रिसायकलिंग म्हणजे सेंद्रिय किंवा ज्याला आपण सेंद्रिय शेती वगैरे म्हणतो, त्यामध्ये कुठले मुद्दे रिसायकलिंग मध्ये आपण वापरतो? त्यामध्ये रिसायकलिंग इन सितू, ग्रीन मॅन्युरिंग, ग्रोइंग ग्रीन मॅन्युअर क्रॉप्स. यामध्ये आपण ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप्सचा वापर त्या ठिकाणी जास्तीत जास्त केला पाहिजे. देन रिसायकलिंग थ्रू एक्सटर्नल इनपुट्स, ऍडिशन ऑफ ग्रीन लीफ मॅन्युअर्स, फॉलिएज, ऑर्गॅनिक मल्चिंग. तर यामध्ये आपण काय करतो? ऑर्गॅनिक लीफ मॅन्युअर्स. तर ऑर्गॅनिक लीफ मॅन्युअर्स म्हणजे काय? तर काही जंगलामध्ये झाडं आहेत, उदाहरणार्थ गिरी पुष्प वगैरे, त्याला आपण ग्लिरिसिडिया असं म्हणतो. त्याची पानं वगैरे तोडून आणून ती आपण आपल्या जमिनीमध्ये टाकू शकतो आणि ते काय करतात? तर ऑर्गॅनिक कार्बन ऍड करण्याचं काम करतात. त्याचबरोबर काही न्यूट्रिएंट्स ते ऍड करतात. त्यानंतर फॉलिएज म्हणजेच पानं, ऑर्गॅनिक मल्चिंग. ऑर्गॅनिक मल्चिंग म्हणजे जो काही काडी कचरा आपला राहिलेला आहे शेतामध्ये, त्यामध्ये गव्हाचं जे काळ असतं त्याला ट्रॅश मटेरियल आपण म्हणतो, त्याचा वापर आपण मल्चिंग करतो, म्हणजे आच्छादन म्हणून पिकांमध्ये त्याचा वापर करतो आणि नंतर त्याचं मग खत होतं तयार आणि ते जमिनीमध्ये ऍड होतं, त्याला आपण ऑर्गॅनिक मल्चिंग असं म्हणतो. देन रिसायकलिंग थ्रू कंपोस्टिंग. देन आफ्टर कंपोस्ट मटेरियल प्रिपेअर्ड बाय डंग म्हणजेच शेण. तर रिसायकलिंग थ्रू द कंपोस्टिंग, कंपोस्ट आपण तयार केल्यानंतर ते आपण आपल्या शेतामध्ये टाकतो आणि त्यापासून ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये ऍड होतं. अशा पद्धतीने आपण ऑर्गॅनिक रिसायकलिंग या 3 मुद्द्यांच्या मार्फत आपण करू शकतो. देन नेक्स्ट पॉइंट इज सॉइल फर्टिलिटी. डेफिनेशन काय आहे सॉइल फर्टिलिटी या ठिकाणी आपण पाहूयात. It is considered as the capacity of soil to provide essential nutrient in adequate amount and in a proper proportion for the growth of plant when other factors such as light, water, temperature and the physical condition of the soils are favorable. सॉइल फर्टिलिटी म्हणजे काय? म्हणजे मराठीमध्ये मातीची सुपीकता. It is considered as the capacity of soil to provide essential nutrient. तर हे काय आहे? तर सॉइलची कॅपॅसिटी आहे प्रोव्हाइड इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. जे न्यूट्रिएंट्स प्लांट्सला आवश्यक आहेत ते न्यूट्रिएंट्स मातीने प्रोव्हाइड केले पाहिजे, उपलब्ध करून दिले पाहिजेत, त्याला आपण सॉइल फर्टिलिटी असं म्हणतो. आणि ती कधी शक्य आहे? तर त्यामध्ये ऍडिक्वेट अमाऊंट आणि प्रोपोर्शन मध्ये त्या ठिकाणी ती प्रोव्हाइड केली पाहिजे. आणि ती कधी शक्य आहे? तर लाईट, वॉटर, टेम्परेचर आणि भौतिक जी रचना आहे सॉइलची ती त्या ठिकाणी सुटेबल पाहिजे, तरच माती त्या ठिकाणी असे न्यूट्रिएंट्स, इसेन्शियल न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करू शकते. सॉइल फर्टिलिटी इज अन इफेक्ट ऑफ सॉइल प्लांट रिलेशनशिप. तर सॉइल फर्टिलिटी हा इफेक्ट आहे सॉइल प्लांट रिलेशनशिप मधला. Plant growth and references to the nutrients available in soil. तर यामध्ये सॉइल प्लांट रिलेशनशिप आहे, माती आणि प्लांट्स म्हणजे झाड यांची रिलेशनशिप आहे. मग त्यामध्ये प्लांट ग्रोथ अँड रेफरन्स टू न्यूट्रिएंट्स आर अवेलेबल इन सॉइल. आणि त्यामुळे काय होतं? तर प्लांट ग्रोथ होते आणि ती ग्रोथ कशामुळे होते? तर न्यूट्रिएंट्स जमिनीमध्ये असल्यामुळे तिथल्या झाडांची ग्रोथ चांगली होते. Then it is inherent capacity of soil to supply nutrient for plant growth in adequate amount and in suitable proportion. ही सुद्धा डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. It is the inherent capacity of soil to supply nutrients for the plant growth. Plant growth साठी न्यूट्रिएंट सप्लाय करण्याची कॅपॅसिटी म्हणजे सॉइल फर्टिलिटी. Then soil test indicates soil fertility. चौथा मुद्दा काय आहे? सॉइल टेस्ट इंडिकेट सॉइल फर्टिलिटी. सॉइल टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला त्या मातीची सॉइल फर्टिलिटी किती आहे हे आपल्या लक्षात येईल. तर या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे हा मोस्ट IMP सॉइल फर्टिलिटी परीक्षेमध्ये विचारतातच. त्याची डेफिनेशन आहे इट इज द कन्सिडर ॲज द कॅपॅसिटी ऑफ सॉइल टू प्रोव्हाइड इसेन्शियल न्यूट्रिएंट्स इन ॲडिक्वेट अमाउंट अँड इन प्रॉपर प्रोपोर्शन.
एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला फुल मार्क्स त्या ठिकाणी मिळतील. किंवा इट इज द इनहेरंट कॅपॅसिटी ऑफ सॉइल टू सप्लाय न्यूट्रिएंट फॉर प्लांट ग्रोथ इन adequate amount and in a suitable proportion. Then soil productivity हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. मोस्ट IMP सॉइल फर्टिलिटी आणि सॉइल प्रोडक्टिव्हिटी. तर सॉइल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय मराठीमध्ये, तर मातीची उत्पादकता. मातीची उत्पादकता. आधी आपण काय पाहिलं, सॉइल फर्टिलिटी, मातीची सुपीकता आणि उत्पादकता हे दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, लक्षात घ्या. सॉइल प्रोडक्टिव्हिटी मीन्स काय, बेसिकली it is an economic concept and it signifies the capability of soil to produce yield under specified system of management, inputs and environmental conditions. Soil productivity डायरेक्ट यील्डशी रिलेटेड आहे, म्हणजे उत्पादनाशी रिलेटेड आहे. आणि ती कधी आपल्याला उत्पादन मिळतं, तर जर आपण आपलं मॅनेजमेंट चांगलं ठेवलं, मातीमध्ये आपलं मॅनेजमेंट चांगलं ठेवलं, चांगले इनपुट्स वापरले, इन्व्हायरमेंटल कंडिशन जर फेवरेबल असेल, तर त्या ठिकाणी सॉइलची प्रोडक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला चांगली म्हणता येईल आणि आपल्याला चांगलं यील्ड त्या ठिकाणी मिळतं. दिस इज नॉट इसेन्शियली अ प्रॉपर्टी अलोन बट अ फंक्शन ऑफ सेव्हरल फॅक्टर्स. तर सॉइल प्रोडक्टिव्हिटी जी आहे तर ती इसेन्शियली त्या ठिकाणी एकटं रिस्पॉन्सिबल नाहीये चांगलं यील्ड येण्यासाठी, तर वेगवेगळे फॅक्टर्स त्याला चांगले असले पाहिजे, तरच त्या ठिकाणी मातीची प्रोडक्टिव्हिटी आपण चांगली आहे असं म्हणू शकतो. मग त्यामध्ये आता वेगवेगळे आउटपुट जे आपण मेजर करतो, मेजर्ड इन टर्म्स ऑफ आउटपुट, प्रोडक्शन इन्क्लुडिंग मॅनेजमेंट. जर प्रोडक्शन आपल्याला चांगलं घ्यायचं असेल तर आपल्याला मॅनेजमेंट सुद्धा चांगलं केलं पाहिजे. इट इज द कॅपॅसिटी ऑफ सॉइल टू प्रोड्यूस per unit area under the given set of management practices. Soil productivity म्हणजे काय आहे, तर कॅपॅसिटी ऑफ सॉइल आहे टू प्रोड्यूस पर युनिट एरिया अंडर द गिवन सेट ऑफ मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. म्हणजे चांगल्या पद्धतीचं यील्ड आपल्याला मिळवायचं असेल पर युनिट एरिया, तर त्या ठिकाणी आपल्याकडे गिवन सेट ऑफ मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस चांगल्या पाहिजे. More simply, it is the response to management in terms of yield per unit area. आणि चांगले मॅनेजमेंट केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पर युनिट एरिया यील्ड त्या ठिकाणी चांगलं मिळतं. All productive soils are fertile, but every fertile soils need not to be a productive. हे महत्वाचं वाक्य आहे, रिकाम्या जागेमध्ये हे नेहमी विचारलं जातं. All productive soils are fertile. इथं लक्षात घ्या, ऑल प्रोडक्टिव्ह सॉइल्स ह्या फर्टाईलच असतात, त्यामध्ये न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी अवेलेबलच असतात. ऑल प्रोडक्टिव्ह सॉइल्स आर फर्टाईल, बट एव्हरी फर्टाईल सॉइल्स नीड नॉट टू बी प्रोडक्टिव्ह. परंतु काय सांगितलेलं आहे, एव्हरी फर्टाईल सॉइल नीड नॉट टू बी प्रोडक्टिव्ह. प्रत्येक फर्टाईल सॉइल प्रोडक्टिव्ह असेलच असं नाही, हे लक्षात घ्या. बऱ्याच जणांचं या ठिकाणी कन्फ्युजन होतं आणि परीक्षेमध्ये ते रिकामी जागा त्या ठिकाणी दिलेली असते ते चुकतात. ऑल प्रोडक्टिव्ह सॉइल्स आर फर्टाईल, बट एव्हरी फर्टाईल सॉइल नीड नॉट टू बी प्रोडक्टिव्ह. इट मे बी ड्यू टू सम प्रॉब्लेम्स लाईक वॉटर लॉगिंग, सॅलिनिटी, अल्कलिनिटी, ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन. हे सगळे फॅक्टर्स त्याला कारणीभूत आहेत. कारण जर वॉटर लॉगिंग झालं, जर एखाद्या जमिनीमध्ये पाणी साठलं पावसाळ्यामध्ये, मग ती सॉइल किती पण फर्टाईल असू, त्यामध्ये किती पण न्यूट्रिएंट्स वगैरे असू, तिथं आपल्याला यील्ड मिळत नाही. त्यामुळे त्यांनी हे वाक्य त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा. ऑल प्रोडक्टिव्ह सॉइल्स आर फर्टाईल, बट एव्हरी फर्टाईल सॉइल नीड नॉट बी अ प्रोडक्टिव्ह. देन सॉइल टेस्ट डज नॉट इंडिकेट सॉइल प्रोडक्टिव्हिटी ऍज अ होल. आणि सॉइल टेस्टिंग केल्यानंतर ती सॉइल प्रोडक्टिव्हच असेल असं आपल्याला सांगता येत नाही. मागच्या ह्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, सॉइल फर्टिलिटी मध्ये सॉइल टेस्ट इंडिकेट सॉइल फर्टिलिटी. सॉइल प्रोडक्टिव्हिटी मध्ये काय आहे, सॉइल टेस्ट डज नॉट इंडिकेट सॉइल प्रोडक्टिव्हिटी. देन नेक्स्ट पॉइंट इज डिफरन्स बिटवीन सॉइल फर्टिलिटी अँड सॉइल प्रोडक्टिव्हिटी.
हा डिफरन्स महत्वाचा आहे परीक्षेमध्ये, हा फिक्स विचारला जातो. 3 मार्काला डिफरन्स विचारतात किंवा 2 मार्कला हा डिफरन्स विचारतात. ज्यावेळेस 2 मार्काला तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळेस 4 मुद्दे या ठिकाणी कंपल्सरी आले पाहिजेत आणि 3 मार्काला जर विचारलं तर 5 मुद्दे त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यामध्ये आता फर्स्ट आपण पाहूया. फर्स्ट पॉइंट, सॉइल फर्टिलिटी. इट इज कन्सिडर्ड ॲज इंडेक्स ऑफ अवेलेबल न्यूट्रिएंट इन सॉइल. त्याची डेफिनेशन लिहून टाकायची. इट इज कन्सिडर्ड ॲज अन इंडेक्स ऑफ अवेलेबल न्यूट्रिएंट इन सॉइल. सॉइल फर्टिलिटी मध्ये अवेलेबल न्यूट्रिएंट किती आहे हे त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं. देन सॉइल प्रोडक्टिव्हिटी. इट इज टर्म युज्ड टू इंडिकेट द यील्ड ऑफ क्रॉप पर हेक्टर ऑफ लँड. यामध्ये यील्ड हा शब्द आला पाहिजे. इट इंडिकेट यील्ड ऑफ क्रॉप पर हेक्टर ऑफ लँड. सॉइल प्रोडक्टिव्हिटी काय इंडिकेट करतं? यील्ड, उत्पादन इंडिकेट करतं. आणि सॉइल फर्टिलिटी न्यूट्रिएंट स्टेटस इंडिकेट करतं. देन second point, it is the property of soil to supply nutrient required by plant for their growth. तर हे न्यूट्रिएंट सप्लाय करते. दॅट इज वन ऑफ द फॅक्टर ऑफ क्रॉप प्रोडक्शन. क्रॉप प्रोडक्शनचा एक फॅक्टर आहे सॉइल फर्टिलिटी, कारण हे न्यूट्रिएंट सप्लाय करते प्लांट ग्रोथ साठी. सॉइल प्रोडक्टिव्हिटी मध्ये काय आहे? इट इज द इंटर रिलेशन ऑफ ऑल दीज फॅक्टर्स including soil fertility and the managerial technique which determines the magnitude of it. तर या ठिकाणी अनेक फॅक्टरचं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन आहे. सॉइल प्रोडक्टिव्हिटी मध्ये सॉइल फर्टिलिटी हा एक फॅक्टर आहे, मॅनेजमेंट फॅक्टर आहे, वेगवेगळे जे क्लायमॅटिक वगैरे सगळे जे फॅक्टर्स आहेत ते त्यांचं मॅनेजमेंट या ठिकाणी केलं जातं. देन थर्ड पॉइंट, it can be determined by analyzing the soil in the laboratory for the content of nutrient in it. सॉइल फर्टिलिटी कुठे मॅनेज केली जाते तर किंवा कुठं चेक करतो आपण तर लॅबोरेटरीमध्ये. सॉइल फर्टिलिटी लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केली जाते आणि सॉइल प्रोडक्टिव्हिटी आपल्याला फील्डमध्ये टेस्ट करावी लागते. इट कॅन बी असेस्ड बाय कंडक्टिंग an experiment on field itself under a given set of management. सॉइलची प्रोडक्टिव्हिटी जर आपल्याला पाहिजे असेल तर ती आपल्याला फील्ड वरती म्हणजे शेतामध्ये पिकं लावूनच ती आपल्याला पाहावी लागते. देन फोर्थ पॉइंट, इट इज द पोटेन्शियल इनहेरंट स्टेटस ऑफ सॉइल टू प्रोड्यूस क्रॉप विच मे ऑर मे नॉट रिफ्लेक्ट इन प्रोडक्शन. तर सॉइल फर्टिलिटी काय आहे? इनहेरंट स्टेटस ऑफ सॉइल आहे प्रोड्यूस क्रॉप. क्रॉप घेण्यासाठीचं आपलं इनहेरंट स्टेटस आहे, न्यूट्रिएंट स्टेटस त्या ठिकाणी आपल्याला पाहावं लागतं. त्याच्या उलट सॉइल प्रोडक्टिव्हिटी इट इज रिझल्टंट ऑफ व्हेरियस फॅक्टर इन्फ्लुएन्स द प्रोडक्शन इन्क्लुडिंग द मॅनेजमेंट स्किल. यामध्ये रिझल्टंट फॅक्टर आहे म्हणजे डायरेक्ट आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतो. यील्ड किती आलेलं आहे ते मोजल्यानंतर आपल्याला कळतं की ही माती प्रोडक्टिव्ह आहे का, उत्पादकता त्याची चांगली आहे आणि त्याला मग मॅनेजमेंट स्किल वगैरे आपल्याला वापरावं लागतं. देन फिफ्थ पॉइंट, ऑल फर्टाइल सॉइल मे नॉट बी प्रोडक्टिव्ह. जसं आपण मागच्या याच्यात तुम्हाला सांगितलं तो मुद्दा महत्वाचा आहे. ऑल फर्टाइल सॉइल्स मे नॉट बी प्रोडक्टिव्ह. सगळ्याच फर्टाइल सॉइल प्रोडक्टिव्ह नसतात. याच्या उलट सॉइल प्रोडक्टिव्हिटी मध्ये काय लिहिणार? ऑल प्रोडक्टिव्ह सॉइल्स आर जनरली फर्टाइल. आणि ऑल प्रोडक्टिव्ह सॉइल्स जनरली फर्टाइलच असतात. तर हे 5 मुद्दे महत्वाचे आहेत. यामध्ये काय सांगितलं? इंडेक्स ऑफ अवेलेबल न्यूट्रिएंट इन सॉइल, इंडिकेट द यील्ड. देन सेकंड पॉइंट, सप्लाय न्यूट्रिएंट्स. याच्यामध्ये डिफरंट फॅक्टर्स अफेक्ट द यील्ड म्हणजे त्यामध्ये मग सॉइल फर्टिलिटी, मॅनेजमेंट स्किल वगैरे सगळे येईल. देन थर्ड पॉइंट, इट कॅन बी डिटरमाइंड बाय अनालायझिंग द सॉइल इन लॅबोरेटरी. लॅबोरेटरी मध्ये अनालाइज करतात हे सॉइल प्रोडक्टिव्हिटी, फील्ड मध्ये अनालाइज करतात. देन इनहेरंट स्टेटस ऑफ सॉइल. सॉइल फर्टिलिटी काय आहे? पोटेन्शियल किंवा इनहेरंट स्टेटस आहे. सॉइल प्रोडक्टिव्हिटी काय आहे? रिझल्टंट स्टेटस आहे म्हणजे इथं डायरेक्ट आपल्याला यील्ड मिळतं. देन सॉइल फर्टिलिटी, ऑल फर्टाइल सॉइल्स मे नॉट बी प्रोडक्टिव्ह. सॉइल प्रोडक्टिव्हिटी मध्ये ऑल प्रोडक्टिव्ह सॉइल्स आर
जनरली फर्टाईल. तर परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे डिफरन्स बिटवीन सॉइल फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. सॉइल फर्टिलिटी म्हणजे काय? मातीची सुपीकता. आणि सॉइल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? मातीची उत्पादकता. हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत. देन तर या ठिकाणी आपला जो पहिला चॅप्टर आहे हा या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. यामध्ये आता आपण पूर्ण मातीशी रिलेटेड, सॉइल म्हणजे काय? माती, मातीशी रिलेटेड पूर्ण सगळे जे कन्सेप्ट होते ते सगळे कन्सेप्ट आपण या ठिकाणी अभ्यासले आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला होमवर्क करायचा आहे. पहिल्या चॅप्टरच्या खाली दिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्ही सोडवायचे आहेत. काही अडचण आली, कुठला प्रश्न अडला तर मला त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता, फोन करून तो विचारू शकता. याच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी मी पाठवणार आहे. नोट्स पाठवल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स सोडवण्यासाठी मदत होईल. या ठिकाणी तुम्ही 200 पेजेसची एक नोटबुक त्या ठिकाणी करायची आहे आणि फर्स्ट चॅप्टर पासून त्याचे आन्सर्स लिहायला चालू करायचं आहे. तर आजचं आपलं लेक्चर संपलेलं आहे. धन्यवाद.